हॅलो नमस्कार, मी शीतल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, ज्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्या सगळ्यांचे मी खूप आभार व्यक्त करते. आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. मला तुम्हा सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. सकाळी सकाळी पाणी आलं होतं, मग मी इकडे लगेच पाणी भरून घेतलं. आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता, मस्त असं ऊन पडलं होतं छान. त्यानंतर मी किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्याच्या नंतर मग मी सगळ्यांसाठी चहा बनवला. सगळ्यांसाठी म्हणजे आम्ही घरात फक्त दोघंच जण चहा घेतो. त्यानंतर मी इकडं आंघोळ केली. आंघोळ झाल्याच्या नंतर कपडे धुवून घेतले. बाहेर छान ऊन पडलं होतं, तर मग मी लगेच कपडे धुवून घेतले. त्यानंतर बाहेर कपडे बाल्कनीत वाळायला टाकले. आणि काही कपडे मग मी इकडे बाल्कनीत आणले, कारण बाल्कनीच्या भिंतीवर चांगलं ऊन पडलं होतं. मग जीन्स जे जाड कपडे होते ते मी इथं भिंतीवर टाकले. तुमच्याकडं पण असंच पावसाचं वातावरण आहे का? तर नंतर मग मी किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्याच्या नंतर जे नाश्त्याचे चहाचे भांडे होते ते लगेच धुवून घेतले, कारण किचन ओटा खूप छोटा आहे आणि बेसिन पण छोटे आहे. त्यामुळे थोडे जरी भांडे असले तर खूप पसारा होतो किचन ओट्यावर. तर मग त्यासाठी मी अगोदर भांडे क्लीन करून घेतले आणि नंतर मग लगेचच किचन ओटा पण क्लीन करायला घेतला, कारण मला लगेच स्वयंपाक करायचा होता. आज दीदीला म्हणजे मुलींना सुट्टी होती, त्यामुळे त्यांचा तर काही टिफिन करायचा नव्हता. मग डब्बा फक्त यांनाच द्यायचा होता. त्याच्यानंतर मग मी किचन ओटा क्लीन करून घेतला आणि पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं मी, की बाकीचं सगळं काम उरकेपर्यंत पीठ पण मुरून झालं. मग मला टिफिनला द्यायची होती सोयाबीनची भाजी. सोयाबीन पण मी भिजू घालून ठेवली होती. त्यानंतर मग मी लगेचच सोयाबीनची भाजी करायला घेतली. तर सोयाबीनच्या भाजीमध्ये मी तिखट, मीठ, हळद टाकून अगोदर तिला परतून घेतलं. त्यानंतर मी इकडे शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाण्याचा कूट करायचा होता. आणि इकडं सोयाबीनला तिखट, मीठ, हळद टाकून मस्त तिला परतून घेतलं. आणि आपली सोयाबीनची भाजी आणि माझ्या चपात्या पण झालेल्या होत्या. तर त्यानंतर मी इकडे यांचा टिफिन भरायला घेतला. सोयाबीनची भाजी बघा किती मस्त छान झाली होती. त्यानंतर मग इकडे मी यांचा टिफिन भरला. टिफिन भरल्याच्या नंतर हे गेले कामावर. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ